विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन आयोगाकडून आलेले आहे. काय आहे, कोणकोणती पदे आहेत, किती आहेत, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. एंडपर्यंत पहा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF पाहिजे असेल किंवा आर्टिकल वाचायचे असेल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा विसरू नका, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर बघा, टोटल 87 पदांकरिता जे आहे पदभरती घेतली जाणार आहे. 31 मे 2026 रोजी याची परीक्षा होणार आहे आणि 39 जिल्ह्यामध्ये जे केंद्र असतील त्याच्यावर ही परीक्षा होईल. विभाग आहेत: सामान्य प्रशासन विभाग, संवर्ग राज्यसेवा याची 79 पदे, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र पशु वैद्यकीय सेवा संवर्ग आहे. गट व गट ब च्या नुसार 8 पदे आहेत त्याच्यामध्ये आणि एकूण 87 पदांसाठी ही जी पदे आहेत याच्यासाठी ही भरती होणार आहे. हे पदे नंतर वाढू शकतात. हे सध्या जे रिक्त पदं असतात किंवा जे पदं भरली जाणार आहेत त्याच्याबद्दल माहिती असते, पण हे भविष्यामध्ये वाढणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी बघा, 31 डिसेंबरपासून अर्ज सुरू होत आहेत. 20 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. ऑनलाईन फी पण 20 जानेवारीपर्यंत भरू शकता. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेद्वारे जे चलन भरायचं आहे तुम्हाला, जर ऑनलाईन तुम्हाला डेबिट क्रेडिट कार्डने नाही भरता आले तर तुम्ही चलन पद्धतीद्वारे भरू शकता. 22 तारखेपर्यंत आणि 23 तारखेपर्यंत जे आहे म्हणजे मॅक्झिमम बँकेच्या कार्यालयीन वेळेच्या आत तुम्हाला शुल्क भरता येईल. सो अशा प्रकारे जे आहे ते याच्यासाठी लवकरात लवकर जे आहे ते सुरू होत आहेत फॉर्म्स, तर तुम्ही हे फॉर्म भरून घ्या. त्याचबरोबर याच्यामध्ये वय वगैरे दिलेलं आहे. कमीत कमी वय आणि मॅक्झिमम वय जे आहे ते देण्यात आलेलं आहे. खुल्या वर्गासाठी जे ओपन कॅन्डिडेट्स असतात ओपन वर्गातील, तर त्यांच्यासाठी 38 वर्ष आणि जे दिव्यांग उमेदवार असतील मॅक्झिमम 45, राखीव जे असतील 43, मागासवर्गीय 43, मागासवर्गीय अदुग अनाथ 43. अशा प्रकारे एज लिमिटसुद्धा अप्पर एज लिमिट दिलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही इतर माहितीसुद्धा याच्यामध्ये वाचू शकता. आता ह्याच्यामध्ये टप्पे कसे असतात, जसं प्री एक्झाम आहे, पुन्हा त्याचबरोबर मेन्स एक्झाम आहे, नंतर इंटरव्ह्यू असतो आणि नवीन पॅटर्ननुसार एक्झाम आहे. सो मेक शुअर की तुम्ही फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला नवीन पॅटर्न माहीत असलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामुळे त्यानुसारच एक्झाम होणार आहे. लास्ट टाइम 2 महिन्याखालीच आय थिंक नोव्हेंबरच्या 9 तारखेला एक्झाम झालेली आहे, तर ती नवीन पॅटर्ननुसारच आहे आणि याचं सुद्धा तेच होणार आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ते तुम्हाला जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जर इतर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन इतर व्हिडिओ पाहू शकता. ॲज वेल ॲज याच्याबद्दल काय क्वेश्चन असतील कॉमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.